सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण जर बघितलं तर हरभरा या ठिकाणी फुलाच्या अवस्थेमध्ये असताना, त्याचबरोबर तूर पीक ही फुलाच्या अवस्थेत असताना त्याला आपण पाणी शक्यतोवर देऊ नये आणि दिलेही तरी मोजक्या प्रमाणात पाणी द्यावे, जेणेकरून फुलगळ होणार नाही. त्याचबरोबर जी फुले आपण हरभऱ्याला लागली आहेत ती शक्यतोवर जास्तीत जास्त प्रमाणात कसे घाट्यामध्ये परावर्तित होतील यासाठी जे आवश्यक बुरशीनाशक आहेत त्याचा वापर करून एक चांगलं उत्पादन या ठिकाणी हरभऱ्याचं घेऊ शकतो. हा डॉलर राशीचा हरभरा आहे, या ठिकाणी फुलाच्या अवस्थेमध्ये आहे, म्हणून आम्ही त्याला पाणी अगोदरच देऊन घेतलं, जेणेकरून फुलगळ होणार नाही व आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते मिळण्यास मदत या ठिकाणी होईल. आणि घाटेच्या अवस्थेमध्ये सुद्धा हलकं पाणी दिलं तर ते हरभऱ्यासाठी फायदेशीर या ठिकाणी ठरत असतं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.